तर पुण्यातल्या मंचर जवळ सध्या ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलाय। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। बिबट्याच्या हल्ल्यानंतर सध्या रोष उफाळल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ले वाढत चाललेत। दरम्यान आता एका 13 वर्षीय मुलाचा या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यामुळे पुण्यातल्या मंचर जवळ ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलाय। या सगळ्या आंदोलनासंदर्भातली आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांच्याकडून। हेमंत, सध्या तुम्ही त्या आंदोलन स्थळी आहात। सध्या ग्रामस्थांचा रोष पाहायला मिळतोय। पुणे नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला। या सगळ्या आंदोलनाची प्रशासनाने वन विभागाने दखल घेतली आहे का? मी त्या ठिकाणी मागे बसलो तर काही लोक म्हणत होते की एक पुढारी बोलतात, कल्याणी नाशिक महामार्गावरील मंचर या ठिकाणी संतप्त ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। साधारणतः 11 वाजल्यापासून या ठिकाणी संतप्त ग्रामस्थ महामार्गावरती आंदोलनासाठी बसलेले आहेत। भर उन्हात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपण जर पाहिले तर नागरिकांच्या भावना तीव्र आहेत। आंदोलनादरम्यान कुठेतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला गेला, कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधींवरती बोलण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर आंदोलकांमध्ये काही काळ बाचाबाची सुरू झाली। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केली आणि कुठेतरी आंदोलकांची समजूत काढत पुन्हा शांत केल्याने आंदोलक पुन्हा एकदा या आता पुणे नाशिक महामार्गावरील मंचर जवळील जो काही नंदी चौक आहे त्या ठिकाणी उपोषण आंदोलनासाठी बसलेले आहेत। आता ग्रामस्थांच्या भावना तीव्र पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे आपण जर विचार केला तर जो काही नरभक्षक बिबट्या होता त्याला ठार करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे। मात्र एक नरभक्षक बिबट्या ठार करून हा प्रश्न सुटणार नाही। बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। 1200 पेक्षा अधिक संख्या बिबट्याची आहे। त्यामुळे एक बिबट्या ठार करून कुठेतरी हा मुद्दा सुटणार नाही। त्यामुळे याकडे सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी लक्ष वेधलेलं आहे। त्यामुळे या पुढच्या काळात ग्रामस्थ काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच हेमंत, सध्या हे आंदोलन केले जाते, तिथे कुठले अधिकारी दाखल झालेत का? या सगळ्या ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न होतोय का? राजकारण करते त्याला गरज नाही। आताही तो कुठे असतील नाही, अद्याप या ठिकाणी वन विभागाचे कुठलेही अधिकारी दाखल झालेले नाही। वन विभागाचे जे काही रेस्क्यू टीम आहे किंवा जे काही टीम आहे, जी शार्पशूटर टीम आहे, ती एक टीम सध्या पिंपरखेड गावामध्ये पोहोचलेली आहे आणि या शार्पशूटर टीमकडनं जो काही नरभक्षक बिबट्या आहे त्याचा शोध घेतला जात आहे। मात्र आंदोलन स्थळी अद्याप वन विभागाचे कुठलेही अधिकारी दाखल झालेले नाही। मात्र या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सध्या आंदोलक संतप्त भावनेत पाहायला मिळत आहेत। नक्कीच हेमंत, आंदोलक सध्या संतप्त असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता प्रशासन, वन विभाग याची कशी दखल घेतं आणि काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।